तर येथे मी संध्याकाळचा चहा मांडलेला आहे। तर आता चहा झालेला आहे, सर्वांसाठी चहा देते आणि साईडला दूधही गरम करायला ठेवलेलं आहे। ओम कुठं चाललात आता तुम्ही? लय मोठं किती वेळ लागेल काय रो? तासभर तासभर। ओम आणि ओमचे बाबा कुठं चालले तर? मार्केटला दळण दळून आणायला आहे ना? लय दिवसापासून चाललंय आहे ना, दळण करून ठेवलं होतं। ओम मी येऊ का? तू तर बोलले होते तू ये। मी बोलली होती वे, तूच बोललास नको येऊ का मग? अरे ए बाय। हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज मी कशा पद्धतीने नागदिवे बनवते, नागदिवे का बनवले जातात, केव्हा बनवले जातात, नागदिवेला काय काय बोलले जातं, त्या आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी नागदिवे बनवले जातात। तर याला कोणी कोणी देवदिवाळीही बोलतं आणि कोणी कोणी नागपूजनही बोलतं आणि आम्ही नागदिवेही बोलतो, कारण की एकच पूजा असते परंतु त्याला अनेक प्रकारचे नावं असतात। तर चला आपल्याला नागदिवेही बनवायचे आहेत। तर सर्वात आधी मी घरातल्या देवतांची पूजा करून घेते आणि त्यानंतर मग पुढचे कामं करून घेते। तर आपण मागच्या वर्षीही नागदिवे बनवलेले होते आणि व्हिडिओही शेअर केलेला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तोही व्हिडिओ पहा। आणि आजचाही व्हिडिओ आपल्याला पूजेमध्ये साजूक तूप लागणार आहे, त्यामुळं म्हटलं आपण ताजं असं तूप करून घेऊया आणि त्यानंतर मग पूजेमध्ये यूज करूया। तर आपल्या घरामधलं तूपही संपलेलं होतं, तर त्यामुळं म्हटलं आपण जी 15 दिवसाची दुधावरची जी मलाई होती ती काढलेली आहे, तर त्यापासून आपण आज साजूक तूप बनवलेलं आहे। तर चला आपलं आता हे साजूक तूप तयार झालेलं आहे, तर गाळणीने आपण आता गाळून घेऊया। आपल्याला नागदिवेची पूजा करायची आहे, त्यासाठी आपल्याला प्रसादामध्ये वरण भात पण लागणार आहे, त्यामुळे येथे आपण वरण भात लावणार आहोत। सर्वात आधी मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर डाळ लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये चुटकीभर हिंग घालायचं आणि थोडंसं आपण त्यामध्ये तेल पण घालायचं आणि थोडंसं हळदी पावडर घालूया, यामुळे आपली लवकर डाळ चांगल्या प्रकारे शिजते। तर चला आपण आता कुकरला हे भांडे लावून घेऊया, दुसरे कामं करूपर्यंत आपलं वरण भात एका साईडला तयार होईल। नागदिव्यासाठी आपल्याला वाती बनवायच्या आहेत आणि हा पहा घरचा कापूस आहे, पांढरशुभ्र असा कापूस आहे। तर येथे मी सर्व वाती आता बनवून घेतलेल्या आहेत। यावरती गरम साजूक तूप टाकूया, म्हणजे या वाती साजूक तूप चांगल्या प्रकारे ओढतील। तर अशा पद्धतीने आपण आता भिजायला ठेवूया। आला मार्केटवरून काय आणलं दाखव बरं ओ, दाखव बरं काय काय हे? हा खोलून दाखव ना। हा लय दिवसापासून चाललं होतं आणि 2 दिवस सुद्धा टिकत नाही आहे ना? पेन सारखं दिसतंय। आला पेन पेन्सिल आणली, आता अभ्यास करा। हा हा पेन सारखं दिसतंय, खुश झालंय आता खुश झालंय। चला आता काम करूया आपले। तुझा स्कूलचा सगळा करून घे, टेबल वगैरे सगळं। आटा चक्कीवरून आपण येथे बाजरीचं पीठ दळून आणलेलं आहे, कारण की ताजे असे आपल्याला नागदिवे बनवायचे आहेत आणि काही भाजीपाला, पूजेसाठी लागणारे फुलं ते सर्व आणलेलं आहे। तर येथे एकदम फ्रेश अशी मेथीची भाजी आहे, ती निसून घेऊया, कारण की आपल्याला भाजीही बनवायची आहे। नागदिव्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी टाकायचं आहे, त्यामुळं हे गुळ पूर्ण आपण विरघळून घेऊया। यामध्ये आपण फ्लेवरसाठी इलायची टाकूया। चांगल्या प्रकारे आपल्या आता गुळणी तयार झालेला आहे। त्यानंतर येथे आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, याच कपाने आपण 2 कप बाजरीचं पीठ घेऊया। तर 2 कप बाजरीचं पीठ घेतल्याच्या नंतर हे गुळणी गरमच टाकायचं आहे, म्हणजे या पिठाला थोडीशी चिकनाई येते, म्हणजे नागदिवे चांगल्या प्रकारे आपल्याला बनवता येतात, त्यामुळं गरमच टाकायचं आहे।
जोपर्यंत गुळवणी गरम आहे तोपर्यंत चम्मचने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की लगेच हाताने एकदम चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि पहा कोमटच आहे त्यामुळं म्हटलं आपण झटपट असं हे पीठ मळून घेऊया. बघ तुझ्या टी शर्टचा कलर माझ्या सेम सेम आहे. आला घेते आला की ते ते गोल गोल येते का कोणता कलर आहे मग कोणता कलर आहे सांग बरं. चमकतंय ते माझं नाही चमकतंय. नाही हा कस काय रे रोजचं कसं चमकत नाही. काय बघतो गिरी इथं काय सुरू. तर हे आपण आता पीठ 10 ते 15 मिनटं चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे. तर चला आपण आता याचे नागदिवे बनवून घेऊया. तर नागदिव्याचा आकार हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा देऊ शकतात. तर पहा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे. लंबगोल आकार देऊन त्यानंतर दोन्ही साईडने वाटीसारखा आकार द्यायचा आणि अशा पद्धतीने हे नागदिवे बनवून घ्यायचे. तुम्हाला मी आता जवळून दाखवते नागदेवा कसा बनवायचा तो. तर सुरुवातीला मला पण जमत नव्हता परंतु आता जमायला लागले चांगल्या प्रकारे म्हणजे बऱ्याच वेळेस मी बनवले त्यामुळं. तर पहा अशा पद्धतीने मी नागदिवे बनवत असते. काय आणलंय मम्मीला अंगठी आणली अंगठी कोणती याची तांब्याची बिहारवरून. नाही मंदिरातून आणली विष्णूच्या मध्ये मी मला घातली तुला आणली. असं होय. मला नाही आले तू. आता कुठं सापडली. सापडली नाही मला कशाने आणली? घाला नको सोन्याची नाहीये. असं त्या काही फायदा तसं नाही बाबा. मला कशाने आणली? काय तुला काय तुला पण आणली पाहिजे ती. अंगठी नसती. नागदिवे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत. त्यासाठी येथे आपण चाळणीला तेल लावून घेऊया म्हणजे जेणेकरून नागदिवे या चाळणीला चिकटले नाही पाहिजे. पाणी चांगल्या प्रकारे गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर मग नागदिवे स्टीम करून घ्यायचे आहेत. तर पहा अशा पद्धतीने आपण आता स्टीम करून घेणार आहोत आणि नागदिव्याच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून एक दुसऱ्याला चिकटले नाही पाहिजे. तर 10-12 बसलेले आहेत एका वेळेस. तर आपण आता 10 ते 15 मिनटासाठी यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. तर 15 मिनटाच्या नंतर आपण आता झाकण काढलेलं आहे. तर पहा अशा पद्धतीने आता आपले नागदिवे स्टीम झालेले आहेत. तर आपण आता ते काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर दुसरी ही बॅच आपण आता स्टीम करायला ठेवलेली आहे. थोडीशी आपण आता मेथीची ही भाजी बनवून घेऊया. नागदिवेची पूजा करायची आहे त्यासाठी आपण सर्व पूर्वतयारी आपण येथे करून घेतलेली आहे. तर प्रसादामध्ये आपल्याला जेवढ्या वस्तू लागणार आहेत तेही बनवून घेतलेले आहेत. पूजेसाठी फुलं घेतलेले आहेत. तर चला आपण आता या नागदिव्यामध्ये आपण आता ज्या वाती करून घेतलेल्या आहेत त्याही टाकून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला प्रसादामध्ये आपण भात वरण मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी लागते परंतु आपल्याला काही इथे मार्केटमध्ये हरभऱ्याची भाजी भेटलेली नाही परंतु त्यामुळं मी इथे मेथीची भाजी बनवलेली आहे. तर पहा या साजूक तुपामध्ये येथे मी वाती भिजून घेतलेल्या आहेत. त्या सर्व नागदिव्यामध्ये आपण आता एक एक ठेवून घेऊया. तर आपण आता पाटावरती लाल वस्त्र ठेवून त्यानंतर आपण नागदेवाची पूजा या पाटावरती करून घेऊया. कारण की मी देवाची पूजा इथे मांडणार नाही, फक्त नागदेवाचीच येथे मी पूजा करणार आहे. सर्व तयारी आपण येथे करून घेतलेली आहे आणि या दिव्यामध्ये येथे मी साजूक तूप घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला देवताचे जे 5 दिवे आहेत नागदिवे तर त्यांनाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि चला आपण आता हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. तर सर्व दिवे आपण आता लावून घेऊया.
तर आपण नागदिव्याला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण आता पूजा करून घेतलेली आहे. तर चला आपण आता यामधला एक दिवा घेऊन आपण आता आपल्या घरामध्ये पुरुष मंडळी जेवढे असतील तेवढे आपण नागदिवे बनवून घेतलेले आहेत, त्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि पूजाही करून घेतलेली आहे. तर आता ओमला आता आपण एक दिवा घेऊन ओवाळून घेऊया आणि ओमला आता टोपी घालायची है ना. टोपी घातल्यावर काय करायचं, ओमला टिका लावायचा, नाही लावायचं. छोटूसा छोटूसा उय्या छोटूसा लावलंय ना. आय त्याच्यात गेलं काय गेलं ते. थांबा आपण एक दिवा घेऊन ओवाळायचं. थांबा बोललं वळालं. वाव, लावायला येतात का दिवा गालाला लाव. गाला लावू काय. तसं का फिरतो. तर आपण आता एक दिवा घेऊन ओमला आता ओवाळून घेतलेला आहे आणि आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्याचे आपण 5-5 नागदिवे बनवून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्यांना ओवाळायचं. तर ओमचे बाबा आता नाही तिथं, त्यामुळं म्हटलं मग ओम आता हे नागदिवा बनवलेला आहे ना, ह्यो खाऊन घ्यायचा दिवा विजल्याच्या नंतर. कारण की तुझ्या वाट्याचे तू 5 बनवलेले आहेत ना नागदिवे, ते तुझ्या वाट्याचे तू खाऊन घ्यायचे आणि ते बाप्पाचे तिथेच ठेवायचे. मला नाही आवडत ते. तू मागच्या वर्षी खाल्ले होते, कुठं घालू होते. तू छोटा होता, तुला कळत नव्हतं तेव्हा. तर आपण नागदिवे ही बनवून घेतलेले आहेत, तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं आणि माझी ही नागदिव्याची पूजा तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.